बघून घ्या, लाज नाही वाटली? मतांसाठी किती लाचार व्हाल, किती लाचारी पत्कराल? हिंदू धर्माच्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याची एवढी अवहेलना कधी पाहिली होती? याचं उत्तर तुम्ही विधानसभेत काढणार की नाही? यांची जागा तुम्ही दाखवणार की नाही? इक्बाल मुसा सारखे दुश्मन, या देशाचे बॉम्बस्फोट मधले आरोपी यांच्या प्रचारात होते. त्याची दुसरी खबर काय होती? कोण तो बॉम्बस्फोटातला आरोपी? याकूब मेमन. त्याचं उदात्तीकरण तुम्ही केलं. त्याचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये फिरत होते. मतांसाठी पाकिस्तानच्या कसाबला तुम्ही डोक्यावर घेतलं आणि तुम्ही म्हणू लागलात काय आपले ते साळसकर, कामटे आणि ओंबळे, करकरे, एक गोळी, कसाबच्या गोळीने ते शहीद झाले की नाही याच्यावर शंका उत्पन्न करता? अरे ज्या ओंबळेंनी कसाबला AK-47 सकट पकडला, अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडलं नाही, त्याच्यावर, या शहीदावर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करताय. आणि म्हणून कुठं फेडणारे पाप? हे जनता इथंच आहे. औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय. ज्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून मारलं, डोळे काढले, अंगाची सालटी सोडली, गरम शिगांचा वापर केला, जीभ छाटली, त्या औरंगजेब त्याची वाहवा करणाऱ्यांच्या बरोबर बसता. लाज वाटत नाही? थोडी जनाची नाही तर मनाची तरी बाळासाहेबांचा तरी विचार करायचा. मग अशी पोंक्षेंचं मी भाषण ऐकत होतो, त्यांनी याचा उल्लेख केला. मत मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले हे पण सगळ्यांना माहित आहे. आणि आता ओवेसी पेक्षा आता उबाटाच आपला मसिया यांना वाटू लागलाय. हा मेळावा कुठं होतोय? वरळीमध्ये. या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित आहे? अरे इथे उबाटा जेमतेम 6,000चा लीड घेतलाय. फक्त जेमतेम. काही म्हणत होते इथे आम्ही 50,000चा लीड देणार. कुठं गेले राजीनामे देणारे? इथून लढतो, तिथून लढतो, ह्याला पाडतो, त्याला पाडतो. आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा, नरेश मस्के म्हणाले मी महापालिकेत उभारतो, माझ्या समोर होते, म्हणजे खासदार व्हायच्या आधी. आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल. आता ती दाखवा, तुमच्या हातात आहे. मतदारसंघात नाही पद आणि माझं नाव गणपत, अशी अवस्था झाली आहे. आणि त्यामुळे बाळासाहेब म्हणायचे हिंदूच हिंदूंचे शत्रू ठरतात. यापुढे हे होणार नाही याची काळजी घेणार की नाही आपण? यापुढे असं घडणार नाही